नमस्कार, मी रेणुका. स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. बघूयात महत्त्वाच्या बातम्या. विधानसभेत शिवसेना विरोधात बसणार आहे आता निश्चित झालेलं दिसतंय. विरोधी पक्षात बसण्याची शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये शिवसेनेचा विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेत समझोत्याच्या दृष्टीनं काल दिवसभर घडामोडी घडल्या, पण संध्याकाळी हे चित्र बदललं, कारण केंद्रीय मंत्री शिवसेनेचे असलेले अनंत गीते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि त्यामुळे मोदींची भेट न घेताच ते माघारी आले आणि तातडीनं मुंबईला रवाना झाले. राज्यातलं सरकार अस्थिर होईल अशी भूमिका घेणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली, पण कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारचे अल्पमतात आहे, त्याचे जर मतदान घ्यायची वेळ आली बहुमतासंदर्भात त्याच्या विषयावर ठरवू, पण इथं अस्थिरता होईल अशी कुठली भूमिका आमची राहणार. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. सुजित सिंग ठाकूर यांनी आपलं नाव पुढे केल्याचं समजतंय, पण श्रेष्ठींकडून त्यावर शिक्कामोर्तब होईल का याबद्दल शंका आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि विलेपार्ले भागातले आमदार पराग अळवणी यांच्या नावाची यासाठी चर्चा आहे. आज दुपारी 1 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. या शपथविधी समारंभाबद्दलचा निरोप सरकारनं राष्ट्रपतींच्या कार्यालयाला कळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान मिळेल अशी शक्यता आहे. काल गोव्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शपथ घेतली. पर्रिकर सरकारनं केलेल्या चांगल्या योजना कायम ठेवणार असल्याचं पार्सेकरांनी स्पष्ट केलं. पार्सेकर मंत्रिमंडळानं काल शपथ घेतली. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा काल दुपारी राजीनामा दिला आणि दिल्लीतल्या नव्या जबाबदारीसाठी आता पर्रिकर सज्ज झालेत. आम्ही कुठली पॉलिसी किंवा दृष्टिकोन साधारणपणे आमचा बदलणारा नाही. मनोहरजी जी खाती घेत होते त्याच्यातली महत्वाची खाती आणि ज्या खात्यांमध्ये काही चॅलेंजेस आहेत ती खाती स्वाभाविकपणे मुख्यमंत्री म्हणून मी ठेवणार. गोव्यावर राहणार लक्ष ते सांगितलेलं आहे मला की ठेवा, म्हणजे ही जी टीम आहे त्या टीमला तुम्ही मदत करा. मी गव्हर्नमेंटमध्ये लक्ष नाही करणार, पण पॉलिसी तुम्हाला आणखी 2.5 वर्ष उरलेली काम करायची इच्छा होती. पण कधी कधी मला वाटतं वेन यू आर ऑन द पीक. मनसेतल्या नाराजांचे राजीनामे स्वीकारल्यानंतरही नाराजीनामा सत्र सध्या सुरूच आहे. मनसेचे नेते प्रवीण दरेकर, रमेश पाटील, वसंत गीते आणि मनसेच्या काही राजीनामा दिलेल्या जिल्हाध्यक्षांची काल डोंबिवलीत बैठक झाली. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्यामुळे मनसेची ही अवस्था झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या दोघांना पदावरून दूर करण्याची मागणी मनसेच्या नाराज नेत्यांनी केली आहे. प्रवीण दरेकर, गीते यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर परभणी, उस्मानाबाद, बुलडाणा, जालना, जळगाव, नाशिक इथल्या मनसे जिल्हाध्यक्षांनी देखील राजीनामे दिले. येत्या 2 ते 4 दिवसात मनसेमध्ये आणखी पडझड होईल अशी शक्यता आहे. आज रावसाहेबांच्या सोबत बडवे आहेत आणि त्याच्यामुळं आज जी परिस्थिती आहे ते जे 2 नावं आहेत ते माननीय बाळा नांदगावकर आणि अभ्यंकर या दोघांमुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही जी खालची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केईएम हॉस्पिटलला अचानक भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. डेंग्यूचा विषाणू जो आहे तो दिवसेंदिवस अधिक घातक होत चालला आणि त्यामुळे पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संपर्कात राहण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमध्ये डेंग्यूचा आणखी एक बळी गेलाय. साम्या शेख या 4 महिन्याच्या चिमुकलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. केईएम हॉस्पिटलमध्ये ती उपचार घेत होती. 2 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. साम्याचं कुटुंब कुर्ल्याच्या कुरेशी नगरमध्ये हालाकीच्या परिस्थितीत राहतं आणि पाहणी केल्यावर तिथे घाणीचं साम्राज्य असल्याचं स्पष्ट झालंय. इथल्या स्थानिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर आणि स्थानिक नगरसेवकांवर टीका केली आहे. कचरा निकालने वाले यहाँ पे आते नहीं. हम लोग बुलाने जाते हैं तो आते हैं, कचरा निकाल के वहीं छोड़ देते और हम लोग खुद उठा के फेंकते. 1-2 गाड़ी ले जाएंगे, बाकी सब चले जाएंगे आदमी.
सोलापुरात डेंग्यूचे 41 संशयित रुग्ण आढळलेत. नोव्हेंबर महिन्यात आढळून आलेल्या 16 पैकी 5 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. डेंग्यू सदृश्य आजारामुळे शहरात 2 तरुणींचा बळी गेलाय. महापालिका प्रशासन त्यामुळे खडबडून जागं झालंय आणि आता कामाला लागलंय. ठिकठिकाणी फवारणी केली जाते. पाण्याचा साठा करून न ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. 29 आणि 10 कालचे 40 केसेस आता सस्पेक्टेडमध्ये आहे. डास उत्पत्तीचं स्थान जे काय आयडेंटिफाय ऑलरेडी केलेले आहेत त्या ठिकाणी आपली फवारणी चालू आहे. कंटेनर सर्वे म्हणतो, पाण्याचा साठा जे सर्वे करायची असती ती आपल्या सर्वांना रोज कमीत कमी 10 ते 12 हजार घरांची सर्वे होतो. धुळे शहरात 2 तरुणांचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झालाय. महापालिकेच्या आरोग्य विभागानं 136 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत. 84 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. 64 जे संशयित रुग्ण आहेत ते नव्यानं जिल्ह्यात आढळून आलेत. त्यापैकी काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यूची लागण दाट वस्ती आणि लहान मुलांमध्ये सर्वाधिक झाल्याचं समोर आलंय. पण महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सर्व काही नियंत्रणात असल्याचा दावा करतोय. ॲबिटिंग करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे आपण हँडबिल दिलेले आहे. 5 रिक्षांद्वारे मायकिंग केली जाते आहे. आतापर्यंत धुळे शहरामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 संशयित रुग्ण होते ज्यांची डेथ झालेली आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन अजून बाकी आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस आणि कापसाच्या दरावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. गेल्या वर्षी कापसाला 5,000 रुपये क्विंटल भाव मिळाला, पण यंदा 3,900 ते 4,000 रुपये इतका भाव मिळतोय. केंद्रानं 4,050 रुपये इतका हमी भाव जाहीर केलाय. पण नाफेडची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं त्यांनी कॉटन फेडरेशनला कापूस खरेदी करणं शक्य नसल्याचं कळवलंय. केंद्र आणि राज्य सरकारनं नाफेड आणि कॉटन कॉर्पोरेशन या दोघांनाही आर्थिक मदत देऊन कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी पवारांनी केली आहे. राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कापूस उत्पादकांच्या वतीनं मी आवाहन करतो की गेले अनेक वर्ष कापूस खरेदी करण्याच्या संबंधीचं सरकारी धोरण आहे ते चालू ठेवावं आणि महाराष्ट्राचं कॉटन कॉर्पोरेशन आणि नाफेड यांना केंद्र आणि राज्य सरकारने खरेदी करण्यासाठी लागणारा जो निधी अथवा बँक गॅरंटी ही उपलब्ध करून द्यावी. दोनदा पेरणी करून सुद्धा यंदा झालेली नापिकीमुळे शेतीसाठी केलेली उसनवारी फेडायची कशी या काळजीनं हिंगोली जिल्ह्यातल्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. यंदाच्या नापिकीमुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा कसा चालणार या काळजीनं राजू कदम यानं इसापूर धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे. पश्चात पत्नी, आई आणि 2 मुलं असं कुटुंब आहे. कर्ज होतं 50,000 रुपये. बँकेवाल्याने नोटीस पाडल्या होत्या, बँकेचं कर्ज भरा. ती नोटीस आमच्या बाबाकडे गेल्यावर आमच्या बाबांनी सांगितलं मला, ते चिंताच करू लागले की बाबा यावर्षी कसं होईल. सोयाबीनचं पीक तर आलंच नाही, सर्व पीक गेलेलं आहे. आता मुलगी पण भावाची लग्न आलेली मोठ्या, सर्व त्याची चिंता चालू होती. आम्ही सांगून राहत पण 1 महिन्यापासून ते रोज ते दिवस सांगितलं आहे कसं होईल, काय होईल. आता पीक तर गेलेलं आहे पूर्ण. बँकेचे पण नोटीस आल्या, तर आपण कर्ज कसं फेडणार. पुणे शहरातल्या वाकड भागात असलेल्या पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये विषारू वायूमुळे 2 सफाई कामगारांचा मृत्यू झालाय. या सोसायटीमध्ये स्वतंत्र एसटीबी प्लांट बसवण्यात आलाय आणि या सोसायटीत हा जो प्लांट आहे या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी गणेश शेलार साफसफाई करत होता. विषारू वायूमुळे गणेश गॅसच्या टाकीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेले सोसायटीतले आणखी 2 कर्मचारी त्याच्या पाठोपाठ गॅसचा त्रास होऊन टाकीत पडले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आलेली आहे आणि त्याचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले. तिघांना बाहेर काढण्यासाठी गेलेल्या एका अग्निशमन दलाच्या जवानालाही या वायूमुळे त्रास झाला. या घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण याचा शोध सुरू आहे. ते प्लॅनमध्ये उतरले साफसफाईसाठी. साफसफाई करताना त्यांना काहीतरी इन्फेक्शन झालं, म्हणजे तिथल्या वासाचं म्हणा किंवा काय असेल ते, त्याच्यामध्ये ते बेशुद्ध पडले. तर तिथल्या लोकांनी आणि फायर ब्रिगेडने आणि पोलिसांनी ते मदतीने त्यांना दवाखान्यात पाठवलं. प्रवीण गजानन जमदाडे आणि गणेश बाळू सलार हे मयत झालेले आहे. लिगली कारवाई जी आहे ती आम्ही करतोय आणि हा कॉन्ट्रॅक्ट ज्याने घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही संबंधितावर योग्य तो गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत.
जवखेड हत्याकांड प्रकरणी नार्को टेस्टची मागणी आता पोलिसांकडून करण्यात आली आहे. 5 संशयितांची नार्को करण्याची मागणी करणारा विनंती अर्ज पाथर्डी कोर्टात देण्यात आलाय. या 5ही जणांची नावं गुप्त ठेवण्याची कोर्टानं त्यांनी विनंती केली आहे. याच हत्याकांडाच्या तपासावर माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी नाराजी व्यक्त केली. 15 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आलं आणि त्यामुळे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपावा अशी मागणी त्यांची आहे. माणूस हत्या झाली आणि मानवतेला काळी मारणारी गोष्ट आहे आणि म्हणून याची सत्वर चौकशी झाली पाहिजे. आज 15 दिवस उलटून गेले. 15 दिवसात तपास होत नाही, आरोपी पकडले जात नाही आणि म्हणून आता मागणी जाणीवपूर्वक केली पाहिजे करतोय की याची हे सगळं प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावं आणि सीबीआयकडनं या प्रकरणाची चौकशी करावी. आणि व्यतिरिक्त इतरही बातम्यांचा पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर. माहूरगडावर झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेत मुलीचा वडील, काका आणि चुलत भावाला अटक करण्यात आली होती. खोट्या प्रतिष्ठेपोटी निलोफर आणि शाहरुखची हत्या करण्यात आली होती. पण आपल्या लोकांना विनाकारण यात गोवण्यात येत असल्याचं सांगत निलोफरच्या आईनं सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 9 सप्टेंबरला हे दोघं जण माहूरगडावर फिरायला गेले, पण तिथून ते परत न आल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा माहूरच्या रामगड किल्ल्यावर त्यांचे मृतदेह सापडले. ही घडलेली घटना जातीभेदामुळे झाल्याचा आरोप करत शाहरुखच्या वडिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस केली है. मीडिया के माध्यम से ये रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि इसकी सीबीआई जांच हो, जिससे हमको न्याय मिल सके और हमको सीबीआई पे पूरा भरोसा है कि वो हमारे साथ इंसाफ करेंगे क्योंकि हमको इनके इस पे कुछ भरोसा नहीं आ रहा है. जो अभी पुलिस प्रशासन पे हमको कोई भरोसा नहीं आ रहा है. वो हमको इस केस में ढकेलना चाह रही है. हम बेगुनाह होके वो हमारे पर ही जांच बैठा रही है. इस वजह से हम इसकी सीबीआई चौकसी करना मांगते हैं. मेरे लड़के के साथ और वो बच्ची के साथ जो जाती हुई समझो मर्डर किया जिसने भी, वो जो भी मुजरिम है उनको फांसी तक सज़ा मिलना चाहिए. इस तरह की सोच समझा कि हो हम सब ऊँचे हैं, हमारा जैसा रुतबा बड़ा है, जो भी काम किया ये खतरनाक किया और इसके लिए उनको सज़ा मिलना चाहिए. पुढची बातमी आहे. माओवाद्यांनी दंडकारण्य बंदचं आवाहन केलं होतं आणि या बंदच्या पार्श्वभूमीवर आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीसह छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर रेड अलर्ट देण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी शनिवारी रात्री 3 ट्रक पेटवून दिलेत. माओवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेसह केंद्र सरकारच्या माओवादी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी याचं आवाहन करण्यात आलं होतं. बंदची तीव्रता वाढवण्यासाठी माओवाद्यांनी ठिकठिकाणी रस्ते खोदून पत्रकं फेकलेली आहेत. गडचिरोली पोलीस छत्तीसगड आणि तेलंगणा पोलीसच्या संपर्कात आहेत. या राज्यांच्या सीमेवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. नालासोपाऱ्यात शासकीय यंत्रणेच्या संगनमतातून काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्याची हा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. 50 किलोच्या 315 गुण्यांमध्ये शासकीय गहू भरून ट्रक जो आहे तो काळ्या बाजारात जात असल्याचं तिथल्या नागरिकांच्या लक्षात आलं. वसई तहसीलच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनास्थळाचा जाऊन पंचनामा केला आणि गव्हासह हा ट्रक जो आहे तो ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पण हा जो ट्रक आहे त्या ट्रकचा मालक आणि रेशनिंग माफियावर नालासोपारा पोलीस कारवाई करण्याऐवजी संगनमत करून हे टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्याचा कालचा दुसरा दिवस होता. काल त्यांनी गंगापूजन केलं आणि वाराणसीतल्या प्रसिद्ध अस्सी घाटावर स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला. बराच वेळ त्यांनी या घाटावर साफसफाई देखील केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना 9 प्रतिष्ठित नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, क्रिकेटर मोहम्मद कैफ, सुरेश रैना, त्याचबरोबर गायक कैलाश खेर, हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचा समावेश आहे. तरी बातम्यांचं पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर.
सचिन तेंडुलकरनं आणखीन एक विक्रम केलाय. प्लेइंग इट माय वे आत्मचरित्रानं आगाऊ पुस्तक नोंदणीचे सर्व रेकॉर्ड मोडलेत. प्रकाशनाच्या दिवशीच विक्रीपूर्वी 1.5 लाखांची नोंद झालेली होती. J.K. रॉलिंग यांच्या कॅज्युअल वेकन्सी यापेक्षाही ही संख्या जास्त आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपला सोचीमध्ये कालपासून सुरुवात झाली. वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला आव्हान आहे ते विश्वनाथन आनंदचं. पहिल्या गेममध्ये दोघांनाही ड्रॉवर समाधान मानावं लागलं. कार्लसन आणि आनंद यांच्यात अजून 11 गेम्सनंतर विश्वविजेता ठरेल. आनंदनं सुरुवात चांगली केली आहे. पांढऱ्या सोंगट्यांनी त्यांनी सुरुवात केली. आनंद आपल्या ॲडव्हान्टेजचा फायदा उचलेल असं वाटत होतं, पण पुन्हा एकदा कार्लसननं चांगला खेळ करत आपला खेळ उंचावला. ही मॅच ड्रॉ झाली आणि त्यामुळे दोघांनाही समान पॉइंट्स मिळालेले आहेत. आज पुन्हा एकदा या दोघांमध्ये दुसरा गेम रंगेल. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची एकमतानं निवड झाली. कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची जी बैठक झाली, ज्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. चित्रपट महामंडळाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी याआधी पार पाडलेल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतले निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या अडीअडचणींना नेहमी धावून जाणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र सरकार आणि मराठी चित्रपटसृष्टी यांच्यातला महत्त्वाचा दुवा बनून जास्तीत जास्त सवलती या चित्रपटसृष्टीत आणण्याचा त्यांचा मानस आहे. पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेनं सादर केलेल्या जाणता राजा महानाट्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. सुमारे 2550 कलाकारांचा यात समावेश होता आणि शाळेच्या मुख्याध्यापकांपासून विद्यार्थी आणि त्यांचे पालकही यात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी 17 डिसेंबरला हा प्रयोग पार पडला होता. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात काल किरणोत्सव पार पडला आणि हा क्षण अनुभवण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. कोल्हापूरमध्ये काल ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे किरणोत्सव होईल की नाही अशी शंका होती, पण संध्याकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यानं सूर्यकिरणांनी देवीच्या पायांपर्यंत हजेरी लावली. या सगळ्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN.